अरे माँ जी, पहले से ही आप ये कर दिए हो रिकॉर्ड क्या? हेलो। हेलो अरे माँ जी। हेलो। हेलो।
गुड आफ्टरनून मयूर सर। अगर हम लोग जो व्हाइट बोर्ड है वो थोड़ा आगे कर सकें और क्योंकि उस पे लाइट पड़ रही है तो फिर वो इसलिए जो आपने लिखा है वो ना इतना विजिबल नहीं है। तो या तो सामने वाली लाइट बंद कर सकें या फिर हम लोग उसको कैमरा एंगल को थोड़ा चेंज कर सकें। ठीक आहे. आज आपण जे सेशन बघणार आहोत ते मराठी या विषयाचं सेशन बघणार आहे. आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने जाणार आहोत आज. जसं की बुद्धिमत्ता आणि तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्ही प्रॉपर प्रश्न बघितले आणि प्रश्नानुसार आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न केला. पण आपण आज प्रश्न पण बघू आणि त्याचं विश्लेषण पण बघू. तसेच नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत ते पण आपण बघू, जेणेकरून विद्यार्थ्यांना जर आज थोडंफार माहित राहिलं जसं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये, तर ते जर आपण दाखवलं आज त्यांना, तर ते थोडं पुरतं मर्यादित लक्षात राहील आणि तशातून जर प्रश्न आला तर प्रश्न मुलं सोडू शकणार. ठीक आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माइंडसेट अकॅडमी काटोल मध्ये. मी मयूर साठवणे आज तुम्हाला मराठी या विषयाबाबत प्रॉपर सांगणार आहे. ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम तुम्हाला स्लाइड दिसेलच, मी स्लाइड ओपन करून दाखवतो. ठीक आहे. बघा, पहिला जो टॉपिक आहे तो आहे, नेमके टॉपिक कोणते ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर पहिला जो टॉपिक आहे तो वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट कर. त्याच्यामध्ये उतारावर त्या आधारित प्रश्न असतात. माझा आवाज येत सर क्लिअर? हो, हॅलो. येते येते सर. ठीक आहे. तर येते पहिला सर, जो येते टॉपिक ऐकू आहे आवाज. तो वाचून कल्पना स्पष्ट करणे याबाबत आहे. म्हणजे यावर कसे प्रश्न येतात, तर उतारा दिला असतो आणि त्या उताराअंतर्गत 3 ते 4 प्रश्न दिले असतो. त्यानंतर कविता आणि कवितेवरील प्रश्न. त्यानंतर दुसरा जो, ठीक आहे, कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरण म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय येतात, कशा पद्धतीने प्रश्न येतात, तर त्याचे टॉपिक नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, याच्यावर पण प्रश्न येतात. ते खालीलपैकी अधोरेखित केलेला शब्द म्हणजे अंडरलाईन केलेलं वाक्य हे काय आहे, नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण काय आहे, अशावर प्रश्न येतात. नाम म्हणजे काय, नामाचे किती प्रकार असतात, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय. ठीक आहे. जर तुम्ही रेग्युलर मुलांना शिकवत असणार तर त्यांना माहितच असेल. ठीक आहे. शुद्ध शब्द कसा आहे, अशुद्ध शब्द कसा आहे, लिंग, वचन आणि विरामचिन्ह याबाबत पण प्रश्न आपल्याला या मराठीच्या 25 प्रश्नांमध्ये दिसतात. त्यानंतर दुसरी स्लाइड, भाषेच्या व्यवहारात उपयोग. ठीक आहे. भाषेच्या व्यवहारात उपयोग मध्ये कशावर प्रश्न येतात, वाक्यप्रचार, मनी, काही मनी दिले जातात त्याच्यावरचे त्याचा अर्थ काय आहे त्यावर पण प्रश्न दिसतात. संवादावर आधारित प्रश्न, संवाद केला असतो, जसं की एखाद्या व्यक्तीला चित्र काढायचं आहे, चित्र हॅलो, काढण्यासाठी 3 ते 4 मयूर सर. व्यक्ती. आवाज येतो सर मला? हो हो. ठीक आहे. सगळ्या शाळांनी ना कॅमेरा ऑन करा, म्हणजे मुलं आहेत नाही आहेत ते पण आम्हाला मी बघता येईल. आज मराठीचा कॅमेरा विषय ऑन आहे, करा. मला अपेक्षा करतो मी की मुलांनी रिस्पॉन्स करायला पाहिजे. त्यानंतर बघा, शब्द संपत्ती म्हणून हे एक आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्याच्यामध्ये काय काय येतात, शब्द संपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द, भाषाविषयक सामान्य ज्ञान, अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे किंवा क्रमाने शब्द लावणे. ठीक आहे. हे काय आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हा, अशा पद्धतीचा आपल्याला टॉपिक आहे मराठीमध्ये. त्यानंतर पहिला प्रश्न बघा. ठीक आहे. हा पहिला प्रश्न आहे, मी इथे लिहून पण देतो. ठीक आहे. दिसत पण असेल तुम्हाला, दिसत आहे का बोर्ड सांगा.
विराम चिन्हावर हा प्रश्न आहे. विराम चिन्ह. एक आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, रमाई या दीन दुबळ्याची आई व बहुजनांची सावली होत्या. त्याच्यामध्ये प्रश्न बघा, रमाई या दीन दुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. आपण जे प्रश्न उचललेले आहेत ते वर्ग 5वी आणि वर्ग 8वीच्या ज्या स्कॉलरशिपच्या पेपरच्या अनुषंगाने प्रश्न उचललेले आहेत तेच तुम्हाला आज करणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे पहिलं ऑप्शन आहे उद्गार, उद्गार चिन्ह. दुसरं ऑप्शन आहे अर्धविराम, अर्धविराम. तिसरं ऑप्शन आहे संयोग चिन्ह, संयोग चिन्ह. आणि चौथा ऑप्शन आहे वर्णविराम. आता हे विराम चिन्हाचे प्रकार आहेत. तर माझा आवाज येत आहे, सर्वांनी म्यूट ठेवा, मी विनंती करतो. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला दिसत असेल, रमाई या दीन दुबळ्यांची आई. बघा जर प्रश्न इथे काही आश्चर्यचकित वाल्या गोष्टी आहेत का? आश्चर्यचकित राहिला असत्या तर आपण उद्गार चिन्ह हे दिलेलं असतं. उद्गार चिन्ह अशा पद्धतीने असतात, उद्गार चिन्ह. ठीक आहे. संयोग चिन्ह अशा पद्धतीने असतात, स्वल्पविराम अशा पद्धतीने असतात आणि अर्धविराम अशा पद्धतीने असतात. तर रमाई या दीन दुबळ्यांची, बघा इथे जो चिन्ह लागतो तो संयोग चिन्ह लागतो. ठीक आहे. दीन दुबळ्यांची हे जे शब्द आहे ते जोड शब्द आहे, हे जोड शब्द आहे आणि इथे हा विराम चिन्ह दिला नव्हता. कोणता? कोणताही सहयोग चिन्ह. म्हणजे हे सहयोग चिन्ह आहे. म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे तर विराम चिन्हे कोणते कोणते आहे आणि त्याला नाव कोणते कोणते आहे हे जर तुम्हाला माहित असलं तर तुम्ही यावर प्रश्न टिक करू शकता. मग उत्तर पत्रिकेमध्ये पहिल्यातलं 1 2 3 4 हे गोल आहे आणि आपलं ऑप्शन संयोग चिन्ह आहे. आणि हे संयोग चिन्ह कुठे वापरायचं तर बघा तुम्हाला प्रश्न दिसत असेल, रमाई या दीन दुबळ्यांची, दीन दुबळ्यांची हा जोड शब्द आहे, त्याच्या मधात जो रेष येणार त्याला संयोग चिन्ह म्हणतात. ठीक आहे. याचं हे उत्तर आहे. दोन शब्द जोडण्यासाठी हा संयोग चिन्ह आपण वापरतो. आश्चर्य, दुःख, भीती व्यक्त करण्यासाठी आपण उद्गार चिन्ह वापरतो. त्यानंतर जसं की स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी आपण अर्धविराम वापरतो. जसं की ढग खूप गरजत आहे पण पाऊस पडत नव्हता. ढग खूप गरजत आहे पण पाऊस पडत नव्हता, त्याच्यासाठी आपण अर्धविराम वापरतो. जसं की बघा, ढग खूप गरजत आहे, इथे लागेल अर्धविराम, पण पाऊस पडत नव्हता. ठीक आहे. बघा, ढग खूप गरजत आहे पण पाऊस पडत नव्हता, हे दोन्ही पण वाक्य आहे आणि त्याला जोडण्यासाठी आपण अर्धविराम वापरू शकतो. ठीक आहे. दोन शब्दांना जोडण्यासाठी सहयोग चिन्ह, दोन वाक्यांना जोडण्यासाठी अर्धविराम आणि स्वल्पविराम आपण कधी वापरतो तर वाक्य किंवा शब्दसमूह वेगवेगळे दर्शनासाठी. जसं की माझी आई बाजारातून आंबे, संत्रे, सफरचंद आणतात. आंबे, संत्रे, सफरचंद आणतात असं म्हणतो का आपण? थोडं थोडं स्टॉप घेतो. ठीक आहे. थोडा श्वास घेतो, स्टॉप घेतो. आंबे, सफरचंद आणि संत्रे आणले. ठीक आहे. तिथे आपण स्वल्पविराम वापरतो. ठीक आहे. समजलं तुम्हा सर्वांना? या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग? संयोग चिन्ह. म्हणजे आपल्या या OMR शीट मध्ये आपण 3rd क्रमांकाचा गोल भरूया. झालं. आता मराठीमध्ये कसं असते, काही विद्यार्थी पेपर असतात काही विद्यार्थ्यांकडे, ते डायरेक्ट गोल करत नाही. पहिले काय करतात, पहिले प्रश्न 10 प्रश्नापर्यंत जातात. 10 पहिल्याचा तिसरा आहे का, तिसऱ्यावर टिक केलं प्रश्न पत्रिकेवर. मग दुसऱ्याचा दुसरा आहे का, दुसऱ्यावर टिक केलं. मग 10 प्रश्न झाल्यावर गोल करतात. तर ही चुकीची पद्धत आहे. कारण की आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. कारण की हे सर्व OMR वर डिपेंड आहे. इथे लिहायची गरज नाहीये तुम्हाला. जर लिहायची गोष्ट राहिली असती तुम्ही खालून पण प्रश्न सोडवत लिहू शकले असते, पदातून पण प्रश्न सोडवत लिहू शकले असते. ठीक आहे. तर प्रश्न सोडवला, कळलं आपल्याला की संयोग चिन्ह लागते, म्हणजे पहिल्याचं तिसरं बरोबर आहे, तिसऱ्याला गोल करा, मग दुसऱ्या प्रश्नाकडे जा. क्लिअर झालं? समजलं सर्वांना? चला दुसरा प्रश्न.
दुसरा प्रश्न बघू शक्य असेल विद्यार्थी ना मित्रांनो. बरेच शाळांनी कॅमेरे ऑन करा, जेणेकरून आम्हाला पण लक्षात येईल की विद्यार्थी सहभागी होत आहेत. वाक्यात रिकाम्या जागी कोणत्या वाक्यप्रचार निवडला असता वाक्य अर्थ पूर्ण होईल. म्हणजे आपल्याला वाक्यप्रचारावर प्रश्न आहे, असा कोणता वाक्य आपल्याला निवडायचं आहे जेणेकरून आपलं जे वाक्य आहे ते पूर्ण होणार. ठीक आहे, बघा मी मिटवत आहे. पहिला प्रश्न, आपण प्रॉपर जात आहोत जेणेकरून कुठेही चुकी झाली पाहिजे नाही. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, गावात पोलीस आले ही बातमी गत सगळीकडे पसरली. गत सगळीकडे पसरली. आता मला सांगा, याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे झेंडू फुटणे, फन्ना उडवणे, धीर देणे आणि दवंडी पिटवणे. आता मला सांगा, आपल्या गावामध्ये जर बातमी फैलवायची असली, पसरवायची असली तर आपण काय करतो? जनरली लॉजिकचा प्रश्न आहे, तर याचा ऑप्शन आहे दवंडी पिटवणे. आता याच्यामध्ये जे 4 ऑप्शन आहे बघा, मी इथे लिहून देतो. पहिला ऑप्शन कोणता आहे? झेंडू फुटणे. दुसरा ऑप्शन आहे फन्ना उडवणे. तिसरं आहे, सांगा तिसरं कोणतं आहे? स्लाइडवर काय दिसत आहे सांगा मित्रांनो तुम्ही. तिसरं ऑप्शन काय दिसत आहे तुम्हाला? दवंडी पिटणे. आणि चौथा पर्याय आहे धीर देणे. म्हणजे गावात पोलीस आले ही बातमी धीर देणे गत सगळीकडे पसरली. हे होते का? नाही होत. फन्ना उडवणे होते का? नाही होत. झेंडू फुटणे होते का? संबंधच नाही. लॉजिकचा विचार करा ना, की गावात पोलीस आले, आपल्या गावामध्ये एखादा पोलीस येतात, ही बातमी काय सगळीकडे पसरली. कशी पसरली बातमी? कशामुळे पसरली? तर दवंडी पिटणे याचं हे उत्तर आहे. ठीक आहे, आता आपण प्रॉपर बघू की दवंडी पिटणे याचा अर्थ काय, झेंडू फुटणे याचा अर्थ काय आणि फन्ना उडवणे याचा अर्थ काय. मी तुम्हाला बोलून सांगतो, तुम्ही ऐका. दवंडी पिटणे याचा अर्थ जाहीरपणे बातमी सर्वत्र पसरवणे. दवंडी पिटणे म्हणजे काय? बातमी पसरवणे. आणि सर्वत्र म्हणजे सर्वीकडे, सर्वत्र पसरवणे दवंडी पिटण्याचा काय आहे अर्थ आहे. बातमी पसरवण्यासाठी योग्य ठरतो. म्हणजे लॉजिकचा जर तुम्ही विचार केला, अरे पोलीस गावात आले आणि बातमी पसरली. कशामुळे पसरली असेल बातमी? तर दवंडीमुळे पसरली असेल. आणि दवंडी माहिती आहे तुम्हाला? येस. त्यानंतर पसरवण्याच्या क्रियेशी संबंधित आहे. पसरवणे, पसरवणे याची क्रियाशी संबंधित आहे दवंडी पिटणे. त्यानंतर आहे झेंडू फुटणे. झेंडू फुटण्याचा जो अर्थ आहे तो आहे घाम फुटणे. झेंडू फुटणे, घाम फुटणे, भीती वाटणे. हे जे आहे ना तुम्हाला, झेंडू फुटणे म्हणजे भीती वाटणे, भीती वाटणे, घाम फुटणे. बघा, स्कॉलरशिपच्या पेपराचा एक मी पॅटर्न सांगतो. मी दिसत आहे तुम्हाला सर्वांना? सांगा विद्यार्थी मित्रांनो, काहीतरी बोला जेणेकरून मला पण एक चांगलं वाटेल आणि तुम्हाला शिकवण्यासाठी मला पण एक आनंद होईल. तर माझा आवाज येत आहे का? विद्यार्थी मित्रांपर्यंत जात आहे का आवाज? आवाज येत आहे माझा? यस, छान. असंच बोलायचं आपल्याला आणि बोलू बोलू आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. झेंडू फुटणे म्हणजे काय? तर घाम वाटणे आणि भीती वाटणे. ठीक आहे, आपण पॅटर्न बद्दल बोलत होतो. बघा, स्कॉलरशिपच्या प्रश्नामध्ये 25 प्रश्नामध्ये 2023 ला जर हा प्रश्न आला, याच्यावर जर उत्तर आहे 2023 ला, तर 2024 ला काय होतात, हे जे बाकीचे आहे, बाकीचे ऑप्शन आहे त्याच्यावर पण प्रश्न बनतात. मग प्रश्न म्हणजे काय? झेंडू फुटणे, घाम वाटणे, घाम फुटणे, भीती वाटणे. मग याचा अर्थ काय? या म्हणीचा अर्थ काय किंवा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, याच्यावर पण प्रश्न आहे. समजत आहे? म्हणजे जे आपण एक्सप्लेनेशन करत आहे ते तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे. त्यानंतर फन्ना उडवणे म्हणजे काय? फन्ना उडवणे म्हणजे काय? याचा अर्थ संपवून टाकणे, संपवून टाकणे. फन्ना उडवणे म्हणजे काय? संपवून टाकणे. म्हणजे उदाहरणार्थ जेवणावर फन्ना उडवणे,
जेवण संपवून टाकणे. संपवून टाकणे म्हणजे जेवण पोटात जाणे. ठीक आहे, पूर्णपणे पोटात गेलेलं आहे, संपवून टाकलेलं आहे आपण, त्याला म्हणतात फन्न उडवणे. ठीक आहे. त्यानंतर धीर देणे. धीर देणे, आता मला सांगा, पोलीस गावात आले आणि धीर दिला असं होते का? बातमी बातमी धीर दिला असं होते का? नाही. तर त्याचा एकच उत्तर आहे, दवंडी पिटवणे. आणि धीर देणे म्हणजे काय, तर हिंमत देणे होते. एखाद्या व्यक्तीला मला धीर द्यायची आहे, किंवा तो खचलेला आहे तर मला त्याला हिंमत द्यायची आहे. तो खचलेला आहे, मला त्याला सांगायचं आहे की तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ठीक आहे. त्याला म्हणतात धीर देणे, म्हणजे हिंमत देणे. ठीक आहे, हिंमत देणे. हे वाक्यप्रचार आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे सगळं बघणार आहोत आपण. ठीक आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न. समोरचा जो प्रश्न आहे तो आहे संवाद. बघा, संवाद आधारित प्रश्न आपण बघितले त्या टॉपिक मध्ये. ठीक आहे. तर संवाद, झूम कर. ठीक आहे. ठीक आहे सर, प्रश्न दिसत आहे का संवादाचा? आता बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्यावर आपण उत्तर काढू. ठीक आहे. खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून निवडा. म्हणजे संवाद दिलेला आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जसं पॅसेज असतो, पॅसेज वाचा आणि मग त्याचं उत्तर द्या, तसं संवादावरून आहे. ठीक आहे. बघा, आता हे वाचत असताना काय करायचं? काही शिक्षक सांगतात, काही लोक सांगतात आपल्याला की आधी पॅसेज वाचायचा आणि मग उत्तर द्यायचं, पण हे चुकीचं आहे. मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगत आहे. माइंडसेट अकॅडमी आपल्याला शॉर्ट ट्रिकच सांगतात. आता पहिले प्रश्न वाचा तुम्ही. पहिले प्रश्न जर वाचला तर वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? पहिला प्रश्न आहे. आता काय म्हणते, किती व्यक्तींनी भाग घेतला आहे, म्हणजे जेव्हा आपण जेव्हा पॅसेज वाचू तेव्हा आपण कशावर फोकस करू? भाग घेणारे व्यक्ती. कशावर फोकस करू? भाग घेणारे व्यक्ती. मग आपण वाचूया. चानी, तुझे चित्र दाखव ना. आता बघा, याच्यामध्ये चानी आहे. चानी काय आहे? चानी हे एक व्यक्ती आहे. चानी हा काय आहे? चानी हा एक व्यक्ती आहे. ठीक आहे, एकच मिनिट. चानी, तुझे चित्र दाखव ना. हे बघ विनय. विनय काय आहे? व्यक्ती आहे, म्हणजे दोन झाले. वा, रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे खूप सुंदर चित्र काढलेस तू चानी. ठीक आहे. तुझे चित्र पण छान आहेच विनय. चानी आणि विनय दोन व्यक्ती. पुढे पुढे झालं माझं कौतुक संचित. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतात, चला आता हॉलमध्ये जाऊ. हे काय, संवाद आहे. ठीक आहे, म्हणजे एकामेकांसोबत आपण काय करतोय? संवाद करतोय. अरे मुलांनो, कुठे निघालात आता? इथे कुठं कोणाचं नाव आहे का? नाही आहे. समोर, सर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे ना? सर बघा, म्हणजे शिक्षक व्यक्ती आहे. हो कल्पित, पण त्याला अजून वेळ आहे. कल्पित पण हा व्यक्ती आहे, म्हणजे कल्पितला पकडा. त्यानंतर पण सर, मग चित्र कधी मांडू आम्ही? म्हणजे सरांना विचारत आहे चित्र कधी मांडायचं. बघा, वेगळ्या पद्धतीने करत आहे आपण हे सगळं. आपण हे सगळं विचार करून नाही करत आहे. ठीक आहे, आपल्याला शॉर्ट ट्रिक मध्ये उत्तर काढायचं. त्यानंतर आजच हॉलची स्वच्छता होईल अनिल पण याच्यामध्ये. मग उद्या चित्र मांडू. आम्ही करू ना सर स्वच्छता, म्हणजे सर पण याच्यामध्ये. अनिल, तिला चिडू नकोस. स्वच्छता दिनानिमित्त तू स्वतः स्वच्छता दूत म्हणून काम करणार आहेस. ठीक आहे. खरंच की सर. आणि पर्यावरण दिनाला बागेची पण स्वच्छता केली होती मी पण हा व्यक्ती आहे. चला आता सगळे तासभरात ऊन डोक्यावर येतील. हो सर, असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेने निघाले. ठीक आहे, एवढं वाचलं तुम्ही. त्यानंतर काय म्हणते, संवादात किती व्यक्तीने भाग घेतला? आता बघा, संवादात कोण कोण होतं? शानी होती, विनय होते, अनिल होते, कल्पिता होते, सर, शिक्षक, इतर विद्यार्थी होते. ठीक आहे, इतर विद्यार्थी होते. तर याचं जे उत्तर आहे ते 7 आहे. वरील संवादावरून एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? तर प्रत्यक्ष बोलणाऱ्या पात्रावरून ठरवता येते, म्हणजे प्रत्यक्ष जो बोलते त्याच्या पात्रावरून ठरवता येते. तर एकूण 7 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पण याचं उत्तर काय आहे? 7 आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण वाचायची गरज नाही, फक्त तुम्ही प्रश्न वाचा आणि मग त्याचा आन्सर देऊ शकता. ठीक आहे. तर माझा आवाज येत आहे का? हो. हॅलो. ठीक आहे.
म्हणजे जर हो, येतंय अशा येतंय. पद्धतीने पॅसेज अशा पद्धतीने पॅसेज दिला, तुम्ही पॅसेज पूर्ण वाचा, टाइम वेस्ट करू नका. आधी प्रश्न वाचा, त्याचे की पॉइंट शोधा, म्हणजे भाग घेणारे व्यक्ती जसं जसं नाव येते त्याला गोल करा आणि काउंट करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, समोरचा प्रश्न. आता हा पण प्रश्न त्यावरच आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलेले आहे, चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे. ऑप्शन आहे 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 5 जून, 14 ऑगस्ट. ठीक आहे, चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे. ठीक आहे, याचे उत्तर संवादात दिलेल्या विशिष्ट तारखेवर अवलंबून असते. अशा स्पर्धा 15 ऑगस्ट किंवा 5 जूनला होतात. म्हणजे चित्र काढण्याच्या स्पर्धा कधी होत्या, 15 ऑगस्टला पण होतात आणि 5 जूनला होतात. आता 5 जूनला म्हणजे पर्यावरण दिन. ठीक आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला भारत तेव्हा, किंवा 5 जून पर्यावरण दिन. म्हणजे तुम्हाला इथे पण लॉजिक पाहिजे, कारण की तो पूर्ण संवाद स्वच्छता दिनानिमित्त होत्या, स्वच्छता दिनानिमित्त होता. ठीक आहे, 5 जून आहे का, यस 5 जून आहे, याचं उत्तर आहे मग 5 जून. ठीक आहे, समजलं तुम्हा सर्वांना. आता बघा 9वा जो प्रश्न आहे, वरील संवादाशी जोडणारे विधान पर्यायातून निवडा. वरील संवादाशी जोडणारे म्हणजे हा जो पूर्ण संवाद आहे त्याच्यावर मिनिमम 3 प्रश्न येतात, की भाग घेणारे किती होते आणि कधी झाले चित्र प्रदर्शन. तर 15 ऑगस्टला पण होऊ शकते आणि 5 जूनला पण होऊ शकते, पण याचा आन्सर 5 जून आहे, कारण की स्वच्छता संबंधित हा प्रश्न आहे, म्हणून याचं उत्तर 5 जून आहे. कारण की 5 जूनला काय असतो, पर्यावरण दिन असतो. मग याच्यामध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला माहित पाहिजे दिन विशेष. दिन विशेष, ठीक आहे, दिन विशेष म्हणजे काय, तर कोणत्या दिनाला काय असतात. दिन विशेष जसं शिक्षक दिन 5 सप्टेंबर, 5 जून पर्यावरण दिन. ठीक आहे, त्यानंतर नवदल दिन असतात, म्हणजे दिन विशेष. जानेवारी महिन्यातले कोणते दिन विशेष आहे, फेब्रुवारी महिन्यातले कोणते दिन विशेष आहे, हे तुम्हाला जर माहित असेल तर डायरेक्ट तुमचं लॉजिक लागते की 5 जूनला तर पर्यावरण दिन असतो आणि हा पूर्ण संवाद स्वच्छता संबंधित आहे, म्हणजे आपला आन्सर आहे 5 जून. क्लिअर, समोरचा प्रश्न, वरील संवादाशी जोडणारे विधान पर्यायातून निवडा. आता बघा हे जे संवाद झालेला आहे कशा संबंधित आहे त्याचा विचार करून, कारण की आपल्याला आधी काय वाचायचं आहे, आधी पॅसेज वाचायचा नाही, आधी आपल्याला प्रश्न वाचायचे आहे, त्याचे की पॉइंट शोधायचे आहेत. आता बघा जो 8वा प्रश्न आहे दिसत आहे त्याच्यामध्ये, वरचा प्रश्न. ठीक आहे, याच्यामध्ये बघा पहिल्या प्रश्नामध्ये भाग घेणारे हा आपला की पॉइंट होता आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तारीख हा की पॉइंट आहे. ठीक आहे, आता जो समोरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये संवादाशी जोडणारे विधान आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. तर एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती, एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती, अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. बघा तिसरं ऑप्शन, शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. हे सगळं जुळत आहे, पण याचा आन्सर काय असू शकतो, तर पर्याय 1 किंवा 3 असू शकतो. पर्याय 1 किंवा 3. जर एखाद्या कार्यक्रमाच्या नियोजन बद्दल असेल तर पर्याय 2 किंवा 4 असू शकतो. ठीक आहे, याची संपूर्ण जे पर्याय आहे ते मी दिलेले नाही, पण अशा पद्धतीने प्रश्न येतात. समोरचा प्रश्न घ्या. समजत आहे सर तुम्हाला सर्वांना, विद्यार्थ्यांना समजत आहे का. ठीक आहे, आता बघा समोरचा प्रश्न. मुलांना माझा आवाज येते का सांगा. म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे, दिन विशेष माहित पाहिजे. दिन विशेष पाठ करून ठेवा आणि पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो. ठीक आहे, आपण अंदाज लावू शकत नाही दिन विशेष मध्ये. जानेवारी महिन्याचे दिन विशेष वेगळे असतात, फेब्रुवारी महिन्याचे दिन विशेष वेगळे असतात, मार्च महिन्याचे दिन विशेष वेगळे असतात. ठीक आहे, तर हे दिन विशेष डिसेंबर महिन्यापर्यंत रोज तुम्ही 2 पण दिन विशेष पाठ केले तरी तुमचा प्रश्न बरोबर येतो. ठीक आहे, आणि मराठी तेवढी कठीण असते. आता बघा प्रश्न असा आहे, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय. आता
तुम्हाला पाठामध्ये पण दिले जाते आणि अदर पण अभ्यासामध्ये दिले जाते. इथे आहे ऑप्शन 4, नारायण सूर्याजी ठोसर, विनायक जनार्दन करंदीकर, माणिक माणिक बंडोजी ब्रह्मभट आणि माणिक तात्या तवलकर. आता जसं की तुम्हाला माहित नसेल तर आपण आता पाठ करूया. स्क्रीनवर तर करा. ठीक आहे. आता इथे ग्रंथ आणि ग्रंथकार दिलेले आहेत, हे आपण प्रॉपर आज पाठ करूया. आणि माझ्यासोबत म्हणणार विद्यार्थी. ठीक आहे. आधी मी म्हणेन मग तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे. मूळ नाव कृष्णाजी केशव दामले, यांची टोपण नाव आहे केशव सूत. सांगा, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय? आवाज द्या मला विद्यार्थी मित्रांनो. केशव सूत. केशव सूत. त्यानंतर आहे आत्माराम रावजी देशपांडे, हे व्यक्ती आहे, त्यांचं टोपण नाव आहे अनिल. म्हणजे हे जे आपण केलेलं आहे आपल्याला पाठ करायचं आहे. पाठ केल्यावर तुमचा आन्सर बरोबर निघते. तर आपण विचार केला फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्ण नावांबद्दल, तर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माणिक बंडोजी ब्रह्मभट. ठीक आहे. माणिक बंडोजी ब्रह्मभट. पर्याय 3 म्हणजे तिसऱ्याचं जे ऑप्शन आहे 1, 2, 3, 4 असे गोल आहे पोएम शीटवर आणि तुम्हाला आन्सर द्यायचं आहे तिसरं, म्हणजे बाहेरून आपल्याला अंदरपर्यंत गोल करायचं आहे. जर तुम्हाला याचा ऑप्शन पण बरोबर दिलं पण टिक मार्क बरोबर केली नाही तर तुमचं ऑप्शन गेलं, हातातून गेलं तुमचं ऑप्शन. ठीक आहे, समजलं? आता यांच्याबद्दल थोडी माहिती घ्यायची का राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल? सांगा विद्यार्थी मित्रांनो, यांच्याबद्दल थोडी माहिती घ्यायची का? जर यांच्या जन्मावर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकायला नको. मी सांगत आहे 2023 ला जो प्रश्न आला त्याचं विश्लेषण म्हणून 2024 ला प्रश्न येईल. ठीक आहे. तर आपण माहिती घेऊ कोणाची? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठीक आहे. तर हे एक व्यक्ती होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यांचं जे मूळ नाव होतं, मूळ नाव माणिक बंडोजी ब्रह्मभट. बघा तुम्हाला दिसत आहे का आपला ब्लॅकबोर्ड? सांगा. काही ठिकाणी ठाकूर किंवा इंगळे असाही उल्लेख आढळतो. काही ठिकाणी ठाकूर आणि इंगळे हे असाही उल्लेख आढळतो. आता यांचा जन्म कुठे झाला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? तर जन्मावर जर प्रश्न आला तर तुम्ही काय कराल? त्यासाठीच आपण आज विश्लेषण करत आहोत. तर जन्म झालेला आहे अमरावती जिल्ह्यातील, अमरावती जिल्हा मधील यावली. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातील यावली ते झाला. मग सांगा बरं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? सांगा विद्यार्थी मित्रांनो. आवाज द्या सरांना, अनम्यूट करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? मला आवाज येत नाही तुमचा, सांगा. यस, अमरावती जिल्हा यावली. यस. आता यांचा जन्म कधी झाला? यांचा जन्म कधी झाला? तर 30 एप्रिल 1909 ला झाला. 30 एप्रिल 1909 ला झाला. मग सांगा बरं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कधी झाला? तारीख काय होती? सांगा, तारीख काय होती? यस, 30 एप्रिल 1909. ठीक आहे. आता हे तुकडोजी महाराजांचे गुरु कोण? तुकडोजी महाराजांचे बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरून प्रश्न आला तर आपण आता जे सेशन घेतात त्याच्यामध्ये ही माहिती पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग सांगा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव काय होतं? मूळ नाव काय होतं? सांगा, इथे लिहिलेलं आहे माणिक ब्रह्मभट होतं. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला, यावली येथे झाला, 30 एप्रिल 1909 ला झाला. त्यांनी कशावर ग्रंथ लिहिला? त्यांनी ग्रंथ जो लिहिला तो कशावर लिहिला? तर ग्रामीण विकासावर आधारित ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे नाव आहे ग्रामगीता. ठीक आहे. म्हणजे यांनी जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ लिहिला ग्रामगीता. ग्रामगीता. आणि कशावर आहे? ग्रामीण विकासावर आधारित.
म्हणजे जर तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये प्रश्न दिसला तर आपल्याला अशा पद्धतीने विश्लेषण करायचं आहे. तुम्ही हे विश्लेषण मोबाईलवरून पण करू शकता, पुस्तकामधून पण करू शकता. प्रश्न आहे तुमचा पेपरमध्ये प्रश्न चुकायला नको, यावर हा सगळा अभ्यास आहे. ठीक आहे, समजलं? मग सांगा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? सांगा विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यात झाला? अमरावती जिल्ह्यात. येस, अमरावती जिल्ह्यात. आणि कधी झाला? कधी झाला? Yes, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला विद्यार्थी मित्रांनो? त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? Yes. आणि हा जर प्रश्न आला, तुमचा प्रश्न चुकायला नको. आता आपण ग्रंथ कोणते आहेत आणि त्यांचे साहित्यकार कोणते आहेत ते आपण बघू. एकदा वाचून घेऊया फास्टमध्ये. फक्त तुम्ही ऐका, मी वाचतो, फक्त तुम्ही ऐका. कारण की जर तुम्ही आता ऐकलं तर प्रश्न तुमचा जर आला तर चुकायला नको. कृष्णाजी केशव दामले यांना टोपण नाव आहे केशवसूत. आत्माराम देशपांडे यांना अनिल आहे. काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज आहे. गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन आहे. गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर आहे. आणि विंदा करंदीकर अवॉर्ड पण आहे. विंदा करंदीकर एक पुरस्कार येतो, तो प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या पेपरला येतो. ठीक आहे, मग विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव काय आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. गोविंद विनायक करंदीकर. मी ते लिहून देतो. सांगा मग पुन्हा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? सांगा. यस. आता जे गोविंद आहे, गोविंद विनायक करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव आहे विंदा करंदीकर. ठीक आहे, आता मला सांगा, विंदा करंदीकर यांचं नाव काय? विंदा करंदीकर यांचं नाव काय? मूळ नाव काय सांगा? गोविंद विनायक करंदीकर यांनाच विंदा करंदीकर असे म्हणतात. ठीक आहे, तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण काय नाव दिलं होतं? कोणत्या नावाने ओळखतो सांगा? सांगा तुम्ही. माणिक बंडोजी ब्रह्मभट. यस, माणिक बंडोजी ब्रह्मभट. ठीक आहे, जे महत्वाचे ग्रंथकार आहेत त्यांचं मी लिहून देतो. ठीक आहे, त्यानंतर राम गणेश गडकरी यांना जे टोपण नाव आहे ते आहे बाळक राम. सांगा मग, राम गणेश गडकरी यांना टोपण नाव काय आहे? बाळक राम. हे टोपण नाव कोणाचे आहे? राम गणेश गडकरी. आवाज येत आहे माझा? क्लिअर झाले का? सांगा मग, बाळक राम हे टोपण नाव कोणाचे आहे? बाळक राम हे टोपण नाव कोणाचे आहे सांगा? राम गणेश गडकरी. क्लिअर. आता जे कुसुमाग्रज आहे, कुसुमाग्रज यांच्यावर भरपूर प्रश्न येतात आपल्याला. कुसुमाग्रज आपण हे नाही बघत आहे की यांनी काय काय कार्य केलं, आपण फक्त याचे टोपण नाव बघितलं आहे. तर कुसुमाग्रज यांना जे नाव आहे ते विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज शिरवाडकर. ठीक आहे, समजलं? त्यानंतर महत्वाचा आहे, एक इतिहासकार आहे, इतिहासातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख वर प्रश्न येऊ शकतो, आला तर चुकायला नको.
खालीलपैकी गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? तर मी इथे लिहून देतो बघा. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? तर लोकहितवादी. लोकहितवादी. बघा हा जर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकायला नको आणि येऊ शकते. जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या टोपण नावाबद्दल प्रश्न विचारला तर गोपाळ हरी देशमुख हे इतिहासातील सर्वात महत्वाचे नेते होते, व्यक्ती होते. त्यांचं टोपण नाव काय? तर लोकहितवादी. सांगा मग, लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोलायचं आहे. गोपाळ हरी देशमुख. यस यस, छान. आज तुम्ही छान बोलत आहे आणि बोलायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक आणखी घेऊन घेऊ, जेणेकरून काय होणार, टेन्शन राहणार नाही, तुमचा अभ्यास पण चांगला होणार. त्यानंतर एक लेखक होते आपल्या भारतामध्ये, सर्वोच्च लेखक होते, त्यांचं नाव होतं साने गुरुजी. बघा साने गुरुजी यांची पुस्तक पण असतात. तर साने गुरुजी, ठीक आहे, साने गुरुजी यांना नाव काय आहे? बघा इथे लिहून देतो मी. साने गुरुजी यांनी वेगवेगळे लिखाण पण केलेले आहेत आणि त्यांची पुस्तकं आपण वाचतो सुद्धा. तर साने गुरुजी यांना नाव काय आहे? तर पांडुरंग सदाशिव साने. पांडुरंग सदाशिव साने. सांगा मग, साने गुरुजी यांना मूळ नाव काय आहे? साने गुरुजींचे मूळ नाव काय आहे सांगा? पांडुरंग सदाशिव साने. सांगा काय आहे नाव? काय आहे साने गुरुजी यांचे? येस येस येस, खूप छान. आता समोर जाऊया आपण. आता बघा, आपण काय बघितले, लेखक आणि त्यांचे टोपण नाव बघितले. आपण आता साहित्यिक आणि त्याचे साहित्य कोणते होते, जसं की आपण लहान असताना किंवा आपण रामायण बघितलेलं आहे, महाभारत बघितलेलं आहे, तर त्यांचा ग्रंथ कोणी लिहिला त्यावर आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा महाभारत आपण विश्लेषण पण बघत आहे आणि प्रश्न पण बघत आहे, कारण मराठी आहे तुमचा. 25 पैकी 22 प्रश्न तुमचे बरोबरच आले पाहिजे, त्यासाठी हे सर्व आपण करत आहे. ठीक आहे. आता महाभारत आणि भगवद्गीता हा प्रश्न जेव्हा तुम्ही 10वी पास व्हाल, गव्हर्नमेंट साठी तयारी कराल, स्पर्धा परीक्षेची, तर या प्रश्नावर पण विचारला जातो. तर भागवत गीता आणि महाभारत कोणी लिहिले? तर याचा आन्सर आहे महर्षी व्यास. महर्षी व्यास. सांगा मग, महर्षी व्यास यांनी काय काय लिहिले? महर्षी व्यास यांनी काय काय लिहिले सांगा? महाभारत, आणखी काय लिहिलं सांगा? महाभारत आणि भगवद्गीता लिहिली. भगवद्गीतामध्ये काय आहे? श्रीकृष्ण अर्जुनांना काय करतो सांगा? माहिती आहे तुम्हाला? आजचा तुमचं होमवर्क आहे, भगवद्गीतेमध्ये काय काय आहे किंवा भगवद्गीता कशावर आधारित आहे त्यावर तुमचं होमवर्क आहे, आणि होमवर्क तुम्ही तुमच्या शिक्षकांना देणार आहात. ठीक आहे. त्यानंतर आहे रामायण. रामायण कोणी लिहिले? तर वाल्मिकी ऋषी, महर्षी वाल्मिकी. ठीक आहे. रामायण, भगवद्गीता, महाभारत हे काय आहे? साहित्यक आहे. आणि हे कोणी लिहिले? तर या व्यक्तीने लिहिले. क्लिअर झालं? त्यानंतर संत तुकाराम यांनी काय लिहिलं? संत तुकाराम यांनी काय लिहिलं? तर अभंगगाथा. अभंगगाथा हे कोणी लिहिली? संत तुकाराम. त्यानंतर ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरी कोणी लिहिली माहिती आहे का तुम्हाला? सांगा बरं. ज्ञानेश्वरांनी. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी काय लिहिलं? ज्ञानेश्वरी लिहिली. हे एवढी जर माहिती तुम्हाला माहित असेल, 4 पॉइंट, तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. आपण इथे रिपीट करू. महाभारत, भगवद्गीता महर्षी व्यास यांनी लिहिले. रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले. अभंगगाथा संत तुकाराम महाराजांची होती आणि ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांची होती.
मग सांगा अभंग गाथा कोणाची होती? अभंग गाथा कोणाची होती सांगा? संत तुकाराम. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न आला तर चुकायला नको. Yes. विद्यार्थी ही सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता सांगा बरं? माहिती आहे का कोणाला सांगा? राधाकृष्ण. ठीक आहे. आता आपण बघू भारतरत्न पुरस्काराबाबत थोडी माहिती. आता यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो काय आहे? सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि याचं उत्तर सुद्धा सर्वपल्ली राधाकृष्णनच आहे. मग OMR शीटवर तुम्ही काय करणार? OMR शीटवर तुम्ही काय करणार? कोणता गोल भरणार? कोणता गोल भरणार OMR शीटला? पहिला गोल. आणि बाहेरून आत भरायचं आहे सर्वपल्ली राधाकृष्ण. आता भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? किंवा भारतरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ज्यांनी चांगले काम केलेले आहे, कामगिरी केलेली आहे, त्याच व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळतो. जसे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जे क्रिकेटर होते सचिन तेंडुलकर यांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाला? मग त्याच्यामध्ये जर सचिन तेंडुलकर नाव असेल तर तुमचा आन्सर काय असेल सांगा? सचिन तेंडुलकर. हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे. नागरी सन्मान पुरस्कार आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? या पुरस्काराची सुरुवात झाली 2 जानेवारी 1954. सांगा मग भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? यावर जर प्रश्न आला तर तुमचं उत्तर काय असणार? 2 जानेवारी 1954. तुम्ही पासच होणार. मराठीमध्ये तुम्ही चांगल्या मार्गाने पास होणार आहेत. आता हा जो पुरस्कार 1954 ला दिला होता, तर पहिला पुरस्कार कोणाला दिला होता 1954 ला? जर याची सुरुवात 1954 ला झाली तर पहिला पुरस्कार कोणाला दिला होता सांगा? बघा, पहिला पुरस्कार 3 व्यक्तीला दिला होता. ते 3 व्यक्ती कोण होते ते आपण बघू. पहिला पुरस्कार 1954 ला दिला होता. पहिले होते सी राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर पण होते 1947 ला. दुसरे होते डॉक्टर सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन हे काय होते माहिती आहे तुम्हाला? सी.व्ही. रमन सायंटिस्ट होते. आणि तिसरा जो पुरस्कार होता म्हणजे 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार 3 व्यक्तीला दिला. पहिले होते सी राजगोपालाचारी, दुसरे होते डॉक्टर सी.व्ही. रमन आणि तिसरे होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. सांगा मग, सांगा विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे. तो 1954 ला दिला जातो. आणि 1954 ला प्रश्न काय होता आपल्याला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असे एकूण 3 व्यक्तीला दिला. डॉक्टर सी.व्ही. रमन, सी राजगोपालाचारी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. क्लिअर झालं का? समजलं का तुम्हाला? सांगा हो की नाही? समजलं का सर्वांना? हो सर. छान छान छान. असंच तुम्हाला समजायला पाहिजे. आता ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये काय काय आहे? हा, सर्वपल्ली राधाकृष्णन आहे का? त्यांना भारतरत्न मिळाला का? हो. कधी मिळाला? 1954 ला मिळाला. कोणत्या लोकांना मिळाला?
सी राजगोपालाचारी, सी व्ही रमन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आता याच्यामध्ये जे बाकीचे 3 ऑप्शन आहेत ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण की प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकायला नको. महर्षी धोंडो केशव कर्वे, दुसरा ऑप्शन आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळाला 1958 ला, आणि ते व्यक्ती महाराष्ट्रातील होते, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. सांगा, महर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे कुठले होते? राजस्थान मधले होते की महाराष्ट्रातले होते? महाराष्ट्रात. छान, महाराष्ट्रातले होते. आणि त्यांना कधी मिळाला भारतरत्न? 1958 ला. कधी मिळाला? त्यानंतर बघा ऑप्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आचार्य विनोबा भावे आहे. यांना सुद्धा भारतरत्न मिळाला 1983 मध्ये, आणि मरणोत्तर मिळाला, म्हणजे यांची डेथ झाली त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळाला आचार्य विनोबा भावे. कधी मिळाला आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न? 1983 ला मिळाला. ठीक आहे, म्हणजे त्या प्रश्नामध्ये असे 3 व्यक्ती होते. कोणते? राधाकृष्णन, आचार्य विनोबा भावे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सुद्धा भारतरत्न मिळालेला आहे. तसेच जे चौथे ऑप्शन आहे डॉक्टर पांडुरंग काने, यांना सुद्धा 1963 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ते कन्फ्युजिंग वाला प्रश्न होता की खालीलपैकी भारतरत्न कोणाला मिळाला, तर हे 4ही आहे, पण सर्वात पहिला कोणाला मिळाला? म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? समजलं का तुम्हाला? सांगा. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? आता प्रश्न बघू आपण. पुन्हा पुन्हा आवाज येतोय. ठीक आहे, माझं समजत आहे का विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला सांगा, माझं समजत आहे का? आता इथे प्रश्न आहे, प्राणी आणि त्यांची पिल्ले. प्राणी आणि त्यांची पिल्ले यांना कोणते नाव आहे? ठीक आहे, याच्यात जोड्या लावायच्या आहे आपल्याला, अचूक जोड्या लावायच्या आहे. मी ते पूर्ण प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. आता आपल्याला याचा आन्सर कसं काढायचं आहे? आपल्याला जर याचा आन्सर काढायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी माहित असायला पाहिजे. पहिली गोष्ट इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय? स्पर्धा परीक्षामध्ये जे व्यक्ती अधिकारी होतात त्यांना सुद्धा ही इलिमिनेशन मेथड माहित असते, आणि तुम्हाला पण माहित असायला पाहिजे. आता ऑप्शन मध्ये बघा, कुठे कुठे सारखे सारखे आहेत? कुठे सारखे सारखे आहेत? अ च 3 कुठे कुठे आहेत? सांगा. अ च 3 कुठे कुठे आहेत? 2 याच्यामध्ये आहे, 1 आणि 2 मध्ये आहे. ठीक आहे, बघा. अ च 3 हा पहिला ऑप्शन, हा दुसरा ऑप्शन. अ च 3, क च काय आहे? पहिल्या ऑप्शन मध्ये 1 आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 4 आहे. क च काय आहे? क च 4 1 आहे, आणि ड च काय आहे? 2 आणि 2 आहे. आता बघा, याच ऑप्शन मध्ये आपलं उत्तर दडलेलं आहे. तर मला सांगा, जे म्हैस आहे, म्हैस याचा जो पिल्लू असतो त्यांना काय म्हणतो आपण? पिल्लू म्हणतो का? शिंगरू म्हणतो का? रेडकू म्हणतो का? की शावक म्हणतो? तर महेशच्या पिल्ल्याला आपण रेडकू म्हणतात. म्हैस जे असतात ना, किचलामध्ये बसते, माहिती आहे? तुम्ही गावामध्ये वगैरे राहतात, किचलामध्ये अशी म्हैस बसतात, पाण्यात बसतात, है की नाही, थंड वाटण्यासाठी. कोणी कोणी बघितली म्हैस? सांगा बरं. सांगा, मी बघितली असं सांगा. मी बघितली म्हैस. म्हणा. बघितली तुम्ही म्हैस? तर त्यांचा जो पिल्लू असतात, यस, त्यांचं जे पिल्लू असतात त्याला म्हणतात रेडकू. रेडकू त्यांचं जे पिल्लू आहे त्याला रेडकू म्हणतात. तर ऑप्शन मध्ये पहिल्यातलं तिसरं कुठे कुठे आहे? पहिल्यातलं तिसरं ऑप्शन 1 मध्ये पण आहे, ऑप्शन 2 मध्ये पण. आता दुसऱ्यावर वाचा, गाढव. गाढवाचं काय असते? गाढवाचं पिल्लू नसते, गाढवाचं शिंगरू असते. भलाही गाढवाचं पण पिल्लू आहे, म्हशीचं पण पिल्लू आहे, हत्तीचं पण पिल्लू आहे, हरिणचं पण पिल्लू आहे, पण त्यांना नाव वेगवेगळे असतात. तर म्हशीचं जे पिल्लू आहे त्याला रेडकू म्हणतात, आणि गाढवाचं जे पिल्लू आहे त्याला शिंगरू म्हणतात. मग दुसऱ्या शिंगरूतलं जे गाढवाला, गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात,
तर गाढव मध्ये 4 आहे, म्हणजे गाढवाला 4 आहे, गाढवाला 4 आहे. कुठे कुठे आहे गाढवाला 4? यस, ब ला 4 आहे. ब ला 4 कुठे याच्यामध्ये? ब ला 4 एकाच ठिकाणी आहे. आपलं ऑप्शन हे आहे. म्हणजे OMR शीटच्या कोणत्या गोलमध्ये तुम्ही गोल भराल? सांगा, कोणत्या गोलमध्ये गोल भराल? दुसऱ्या ह्याच्यात भराल. दुसरा Yes. मध्ये म्हणजे तुम्हाला हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात, हरिणच्या पिल्लाला काय म्हणतात हे माहित नसलं तरी पण तुमचं ऑप्शन निघेल इलिमिनेशन मेथडनं. पहिल्यातलं कोणतं आहे टिक करा आणि मग ऑप्शन मध्ये जा बरं, कुठे कुठे ते आहे, कुठे कुठे आहे. दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यातलं बघा बरं काय काय आहे. चौथा आहे म्हणजे गाढव, शिंगरू आहे. मग शिंगरू कुठे कुठे आहे? म्हणजे नंतरचे 2 तुम्हाला माहित पण नसेल तरी पण तुमचं आन्सर निघालं आणि तुमचा वेळ वाचला. ठीक आहे, समजलं का? आता आपण थोडी माहिती घेऊया की कशाला काय म्हणतात. इथे आहे प्राणी आणि इथे आहे पिल्लू. प्राण्यांचं पिल्लू. ठीक आहे. मग म्हशी, म्हस आहे, म्हस. म्हस कुठे बसते सांगा बरं, म्हशी कुठे बसतात सांगा विद्यार्थी मित्रांनो? चित्रामध्ये चिखलामध्ये बसतात. आणि त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात? तर त्यांच्या पिल्लांना रेडकू म्हणतात. येस, त्यांच्या पिल्लांना रेडकू म्हणतात. दुसरं आहे गाढव. गाढव कोणी कोणी बघितला? गाढव कुठे असते सांगा बरं? गाढव कुठे कुठे असते सांगा मला? जोरात बोला, मला आवाज येत नाही तुमचा. कुठे असते गाढव? जंगलात असते गाढव. आणखी कुठे असते? काही गावात पण गाढव असतात. तर गाढवाच्या पिल्लाला आपण शिंगरू म्हणतो. गाढवाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो सांगा बरं? गाढवाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? यस, शिंगरू म्हणतो. काय म्हणतो? शिंगरू येस. आणि म्हशीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? रेडकू रेडकू म्हणतो. येस. आता आहे हरिण. आता आहे हत्ती. हत्ती तिसरा क्रमांक आहे हत्ती. मग हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतो आपण? पिल्लू म्हणतो. करेक्ट, पिल्लू म्हणतो, पिल्लू. आणि मुलगा काय मग आपला हरिण. तर हरिणच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? तर शावक म्हणतो. शावक. शावक Yes. आता कसं आठवत आहे तुम्हाला? असं तुम्हाला पेपरामध्ये आठवायला पाहिजे. पहिल्यातलं तिसरं रेडकू. म्हशीच्या पिल्लाला आपण रेडकू म्हणतो. गाढवांच्या पिल्लाला आपण शिंगरू म्हणतो. हत्तीच्या पिल्लाला आपण पिलू म्हणतो. आणि हरिणच्या पिल्लाला आपण शावक म्हणतो. तुम्हाला माहित असायला पाहिजे. याच्यावर पण प्रश्न येतात. म्हणजे या प्रश्नातलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? तर ऑप्शन आहे दुसऱ्या क्रमांकाचं बरोबर. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? आता समोरचा प्रश्न बघू. आता समोरचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. काही वाक्यातील सर तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुम्ही विचारू शकता. बाकी शिक्षक तुम्हाला प्रश्न आहे का? मुलांना समजत आहे का? चंद्रशेखर सर, माझा आवाज येत आहे का? समजत आहे का मुलांना हो, आपल्या? येते 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 येते. कोणाला ठीक प्रश्न आहे, आहे? मुलांचा चांगला रिस्पॉन्स आहे. Yes. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा, अधोरेखित म्हणजे काय होते? अंडरलाईन, त्याच्या खाली लाईन असतात. ठीक आहे, आणि त्याला आपल्याला कोणता शब्द आहे ते पण माहित असायला पाहिजे. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. आता प्रश्न काय आहे? अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत आहे. अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. आता बघा, अब्जावधी फुलं म्हणजे करोडाच्या वर तर फुलं होते. आणि त्या फुलांना असं काहीतरी होतं ज्याला अब्ज नाव दिलेलं आहे. आणि त्याला दुसरं नाव काय तसं त्यांनी विचारलेलं आहे. खुलून दिसत होते. बघा इथे लॉजिक लागतो. आता खुलून काय दिसते? एक संख्या खुलून दिसते का? नाही. ऑप्शन 1
गेला, याला म्हणतात एलिमिनेशन मेथड. क्लिअर? दुसरा आहे 100 कोटी. अब्जावधी फुलांमध्ये एक 100 कोटी दिसत आहे, बरोबर आहे का? नाही, म्हणजे दुसरा पण ऑप्शन गेला. मग तिसरा काय म्हणते? श्रीमंत व्यक्ती. अब्जावधी फुलांमध्ये एक श्रीमंत व्यक्ती फुलून दिसत होते, बरोबर आहे का? नाही. ऑप्शन आहे 4. म्हणजे असे भरपूर फुलं होते, त्याच्यामध्ये एक असं फुल होतं जे खुलून दिसत होतं, आणि ते होतं कमळाचं फुल. मग सांगा बरं, कमळाचं फुल कुठे फुलते? सांगा, कमळाचं फुल कुठे असते? घरी असते. कोणाच्या? यस, चिखलात असते. मराठी भाषेतील अब्ज या शब्दाचे 2 मुख्य अर्थ होतात. अब्जाचे अर्थ काय? ठीक आहे, अब्जाचे अर्थ संख्या पण होते, आणि दुसरं होते पाण्यात जन्मणारे फुल. पाण्यात जन्मणारे फुल, ठीक आहे, पाण्यात जन्मणारे फुल पण होते. पण फुलांमध्ये असा उल्लेख आहे, त्यामुळे आपलं उत्तर कमळ आहे. जर प्रश्न इथे फुलांमध्ये नाही राहिलं असतं, प्रश्न कसा राहिला असता? अब्जावधी पैशांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते, तर ते 100 कोटी झालं असतं. ठीक आहे, ते 100 कोटी झालं असतं. आणि 100 कोटी नाहीये, आपल्याला फुलांमध्ये विचारलेलं आहे, म्हणून आपला आन्सर आहे ते कमळ आहे. समजलं का तुम्हाला? कमळ हे खूप चांगलं एक फुल आहे, आणि ते चिखलात असते, बरोबर? चिखलात असते का कमळ? आता आपण बघू. बघा, जो प्रश्न आपण बघितला तो फुलांमध्ये आहे, म्हणजे कमळ उत्तर आहे. पैशांमध्ये राहिलं असतं तर 100 कोटी राहिलं असतं. म्हणजे तुमच्या शब्द काय दिलेले आहे त्या शब्दावर गोल करून उत्तर काढा, म्हणून तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे घाईघाईत वाचायचं नाही. बघा, प्रश्न वाचण्याची टेक्निक असतात. जसं बघा, इथे लिहितो, खालील प्रमाणे अयोग्य शब्द निवडा. आता तुम्ही, तुमच्याकडे फक्त 1.5 तास असते. 1.5 तासामध्ये 75 प्रश्न आपल्याला सोडवावे लागते. त्याच्यामध्ये 25 प्रश्न मराठीचे असतात, आणि 25 प्रश्न 50 प्रश्न हे गणिताचे असतात. हा पहिला पेपर, पेपर 1. दुसरा पेपर मध्ये 75 प्रश्न असतात, 1.5 तास दिलेला आहे. पहिले याच्यात 25 प्रश्न हे इंग्लिश या विषयाचे असते, आणि 50 प्रश्न हे रिजनिंगचे असते. इथे पण पेपर 2. आता बघा, वर्ग 4थी आणि 7वीला जो येणार आहे पेपर, त्याच्यामध्ये 50 प्रश्न गणिताचे आहेत, आणि 50 प्रश्न बुद्धिमत्ताचे आहेत. आता या बुद्धिमत्ता विषय हा खूप सोपी असतो, तुम्ही अंदाज लावून काढू शकता. पण गणित विषयासाठी फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ठीक आहे, प्रॅक्टिस शिवाय गणित सुटत नाही. जर तुम्ही जसं रोज जेवण करताना तसं रोज प्रॅक्टिस करावं लागते गणिताची. जेवण नाही केलं तर कसं वाटतं आपल्याला? लुस्त वाटते, दिसत नाही, अंधार येते. तसं गणित नाही सोडवलं तर आपल्याला पेपरामध्ये अंधार दिसते, आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, मुलांना समजत आहे तुम्हाला? आता बघा, आता हा प्रश्न कसा वाचायचा आपल्याला? खालील प्रमाणे अयोग्य शब्द निवडा. इथे अयोग्य विचारलेला आहे म्हणजे चूक असा क्रॉस करायचा, आणि योग्य विचारलेला आहे म्हणजे राईट असा क्रॉस कर, असा सिम्बॉल टाकायचा, तर तुमचा आन्सर बरोबर येईल. नाहीतर तुम्ही लवकर लवकर वाचाल, आणि जे अयोग्य विचारलेले तर योग्य टिक करा, तुमचा प्रश्न चुकला. ठीक आहे, म्हणून गोल करा की विचारलं काय? अयोग्य विचारलेला आहे, चूक विचारलेला आहे, अचूक विचारलेला आहे, बिनचूक विचारलेला आहे, की असत्य विचारलेला आहे, सत्य विचारलेला आहे. त्याच्यावर गोल करा आणि मग प्रश्न सोडवा, तर तुमचा आन्सर बरोबर येईल. हे टेक्निक तुम्हाला माहित पाहिजे, हे टेक्निक तुम्हाला कोणीच नाही सांगणार. ठीक आहे, आता प्रश्न बघा दुसरा. प्रश्न काय आहे? पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? बघा प्रश्न बघा, पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? आता बघा बरं, हा प्रश्न कसा वाचाल तुम्ही?
पुढील पैकी जोड शब्द नसलेला, नसलेला म्हणजे नसणारा, म्हणजे इथे क्रॉस येणार. मग तुमचा आन्सर बघा. आता पहिला ऑप्शन आहे दान धर्म, दान धर्म. दुसरा ऑप्शन आहे फौज फाटा, फौज फाटा. तिसरा ऑप्शन आहे हेड सांड, हेड सांड. आणि चौथा ऑप्शन आहे धनधान्य, धनधान्य. आता बघा बरं इथे कोणता असा जोड शब्द दिसलेला आहे आपल्याला. बघा दान आहे, धर्म आहे, हा जो म आहे इथे जोडलेला आहे रफार, रफार. याला विसर्ग म्हणतात, विसर्ग, विसर्ग आणि स्वर. ठीक आहे, विसर्ग आणि स्वर हे मराठी व्याकरणामध्ये येतात. ठीक आहे, की रफार असतात. ठीक आहे. त्यानंतर फौज फाटा. आता फौ आहे, फौ, या फौ आहे, इथे पण जोड शब्द आलेला आहे. धनधान्य इथे बघा न्य, इथे पण जोड शब्द आलेला आहे. पण इथे कुठे जोड शब्द आहे? हेड सांड, हेड सांड. ठीक आहे, इथे जोड शब्द आहे का? नाही आहे. मग ओएमआर शीट मध्ये तुमचा गोल कोणता बरोबर येणार सांगा बरं मित्रांनो. पहिला, दुसरा की तिसरा की चौथा सांगा. जोड शब्द नसलेला, मग जोड शब्द कोणता नाही आहे? तर तिसरा क्रमांकाचा शब्द हा जोड शब्द नाही आहे, तो वेगवेगळा आहे. पण बघा दान धर्म, मला रफार आहे म्हणजे जोड शब्द आहे. फौज फाटा, फौज फाटा जोड शब्द आहे. धनधान्य जोड शब्द आहे. आणि हेळसांड म्हणजे बघा इथे आणखी दुसरा पॉइंट, आपण दानबी हा शब्द आहे, धर्मबी हा शब्द आहे, दोन्हीही जोडून आला म्हणजे दान धर्म हा जोड शब्द आहे, असा पण उत्तर येते. फौज हा वेगळा शब्द आहे, फाटा हा वेगळा शब्द आहे, ह्या जोडून आला म्हणजे जोड शब्द आहे. समजलं का? धन शब्द आहे, धान्य शब्द आहे, जोडून आला म्हणजे धनधान्य हा शब्द झाला. ठीक आहे. पण हेड आणि सांड हे वेगवेगळं आहे, वेगवेगळं नाही आहे, हे एकच आहे हेड सांड. तर हा आपला जोड शब्द नाही आहे, म्हणून पर्यायामध्ये हा जो तिसऱ्या क्रमांकाचा गोल आहे याला टिक करायचं. सांगा मग या प्रश्नांमध्ये आपलं उत्तर कोणतं असेल सांगा. सांगा विद्यार्थी मित्रांनो. यस, सांड. ठीक आहे. आता आपण बघू समोरचा प्रश्न. आता इथे सर्वात मोठा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला सुटला पाहिजे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. पहिला आहे पॅसेज. बघा उतारा म्हणतात त्याला, उतारा. उतार्यामध्ये काय असतात रे? असा एक उतारा असतो आणि ह्या उतार्यावर असे प्रश्न असतात. आता उतारा जर सोडवायचा असेल आपल्याला तर आपण काय करायचं? आधी आपण पहिला पूर्ण उतारा वाचायचा नाही, वाचायचा नाही. काय करायचं? पूर्ण उतारा वाचायचा का आपल्याला? सांगा हो की नाही? नाही वाचायचं. जर तुम्हाला उत्तर लवकर काढायचं असेल तर उतारा वाचायचा नाही, आणि उत्तर वेळाने काढायचं असेल, एक दिवस आहे आपल्याला, तर मग पूर्ण उतारा वाचायचा. आपल्याकडे वेळ नाही म्हणून तुम्हाला ही टेक्निक मी सांगत आहे. काही विद्यार्थी उतारा वाचून पण उत्तर निघतात आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न वाचून पण उत्तर निघतात. ठीक आहे. आता हा उतारा दिलेला आहे तुम्हाला, हा उतारा पहिले वाचायचा नाही, पहिले प्रश्न वाचायचे. आता प्रश्न कोणता आहे? किल्ले पर्यटन अंतर्गत, किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या, किती किल्ल्यांना भेटी दिल्या, म्हणजे आपल्याला या उतार्यामध्ये किती किल्ल्यांना भेटी दिल्या ह्या माहित पाहिजे. म्हणजे किल्ल्यांना भेटी, भेटी म्हणजे आपण कोणत्या कोणत्या किल्ल्यावर गेलो, हा आपला की पॉइंट आहे. पहिल्याचं उत्तर आहे भेटी, हा की पॉइंट आहे. दुसरा प्रश्न बघा, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नागरे हे कोण होते? म्हणजे विकास नागरे हे कोण होते याच्यावर प्रश्न आहे. मग आपला की पॉइंट काय आहे? विकास नागरे हे कोण व्यक्ती होते, म्हणजे कोण हा आपला ह्या काय आहे की पॉइंट आहे. तिसरा प्रश्न, किती पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? म्हणजे आपण किल्ल्यावर गेलो, आपण भेटलो आणि मग घरी गेलो, घरी जाणे म्हणजे सांगता झाली.
कधी सांगता झाली. ठीक आहे, म्हणजे इथे काय, इथं दिवस आला, दिवस. म्हणजे हे तुम्ही की पॉइंट आधी तुमच्या पेपरवर लिहून टाकायचे. आता मला तुम्ही उत्तर देणार आहे की याचं उत्तर काय आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. आता मी तुमचं पूर्ण वाचतो आणि तुम्हाला सांगायचं आहे. बघा, पुणे तारीख 21, पुणे या जिल्ह्यामध्ये 21 तारीख आहे, 21 तारखेला झालं. गिरीदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या, एक मिनिट थांबा. गिरीदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या किल्ले पर्यटन या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील बालभवन मधील 25 विद्यार्थी गुरुवारी 18 रोजी पुण्यात आले होते. म्हणजे जाणारी ट्रिप कधी होती, 21 तारखेला, आणि पुण्याला जाणार होती. पण बालभवन म्हणजे सातारामध्ये बालभवन आहे, इथे येथील म्हणजे या बालभवनातील 25 विद्यार्थी हे गुरुवारीच पुण्यात येऊन गेले. ठीक आहे, गुरुवारी पुण्यात आले, म्हणजे गुरुवारची तारीख 18 होती. ठीक आहे, आणि पुण्याला 21 ला पुढे गेले, किल्ल्यावर गेले. आता वाचू आपण. उपक्रमाची सुरुवात सज्जनगड पासून झाली. उपक्रमाची सुरुवात सज्जनगड पासून झाली, म्हणजे सज्जनगड हा किल्ला आहे. आणि की पॉइंट आपण काय होत्या, भेटी, किती किल्ल्यांना भेटी दिल्या. ठीक आहे, सज्जनगड. त्यानंतर येस, सज्जनगड, आता मी इथे लिहितो, सज्जनगड आहे किल्ला झाला. जवळच असलेल्या अजिंक्य तारा या किल्ल्याला भेट दिल्या. बघा, आपण पहिले प्रश्न वाचला, अजिंक्य तारा हा काय झाला, किल्ला झाला. अजिंक्य तारा किल्ला झाला. त्यानंतर समोर वाचू आपण, सर्वजण रात्री पुणे येथे मुक्कामी आले. पुढील 3 दिवस त्यांनी, बघा, ते विद्यार्थी 18 तारखेला आले. बरं, साताऱ्यातून बालभवन मधून आले, 18 तारखेला कुठे आले, पुण्याला आले. आणि कुठे गेले, किल्ल्यावर गेले. किल्ले कुठे आहे, पुण्याला आहे. सांगा, किल्ले कुठे आहे, सांगा, सांगा मित्रांनो, किल्ले कुठे आहे. सर अनम्यूट करा, मुलांना बोलू द्या. चालेल. पुढचे 3 दिवस त्यांनी, आता मुलं कधी आले, 18 तारखेला आले. कुठे आले, पुण्यात आले. कधी किल्ल्यावर, 21 तारखेला गेले. सगळ्यांनी म्यूट करा सर. त्यानंतर पुढचे 3 दिवस त्यांनी काय केलं, किल्लेच फिरले. कोणते कोणते किल्ले, तोरणा, तोरणा किल्ला होता, राजगड किल्ला होता, पुरंदर किल्ला होता आणि सिंहगड किल्ला होता. आता बघा, एवढे किल्ले भेटले आणि किती किल्ल्यांना भेटी दिल्या, तर 6 किल्ल्यांना भेटी दिल्या. समोरचं वाचायची गरज आहे का, नाही. अर्थात कोंढाणा किल्ल्याला भेटी दिली. म्हणजे सिंहगड किल्ल्याला दुसरे नाव काय, हा पण प्रश्न येऊ शकतो. तर सांगा मग, सिंहगड किल्ल्याला कोंढाणा नाव आहे. सांगा मग, कोंढाणा किल्ल्याला कोणते नाव आहे, कोंढाणा किल्ल्याला कोणते नाव आहे, सांगा. मुलांना माझा आवाज येते का तुम्हाला, सांगा बरं. हो सर. ठीक आहे, यस. उतारा वाचायचा आधी नाही, आधी प्रश्न वाचायचा. प्रश्नातले की पॉइंट शोधायचे. मग पहिल्या प्रश्नातला की पॉइंट कोणता होता, भेटी होत्या. दुसऱ्या प्रश्नातला की पॉइंट कोणता होता, कोण होते. तिसऱ्या प्रश्नातला की पॉइंट कोणता होता, दिवस होता. मग त्याच्या अनुसरून आपल्याला हे भेटलं. मग किल्ल्याला ज्या भेटी दिल्या मित्रांनी, त्या किती किल्ल्याला दिल्या, 6 किल्ल्याला दिल्या. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर 6 येते. आणि 6 ओएमआर शीट आहे, ओएमआर शीट आहे, 4 गोल आहे. आणि 6 हा जो शब्द आहे तो पर्याय क्रमांक 2 वर आहे. तर मला सांगा की ओएमआर वर कोणत्या गोल मध्ये भराल तुम्ही रंग, सांगा. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या, तर 6 किल्ल्यांना भेटी दिल्या. आणि पर्यायामध्ये 6 कुठे आहे,
पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? सांगा बरं. दुसऱ्या क्रमांकावर 6 हा शब्द आहे, म्हणून आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर गोळी करायचा आहे. आता बघा समोरचा प्रश्न. वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? मग इथे आपण कुठपर्यंत आलतो? सिंहगड अर्थात कोंढाणा या किल्ल्याला भेटी दिल्या. पुण्यातील नामवंत उद्योगपती, बघा समोर, पुण्यातील नामवंत उद्योगपती हे विकास नगरे यांनी सर्व विद्यार्थी, 10 स्वयंसेवक आणि बालभवनचे सर्वेस्वा श्री रंग पाटील या सर्वांचे यथोचित आदरातिथ्य केले. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय होतं? विकास नगरे कोण होते? तर ते उद्योगपती होते. आणि ऑप्शन मध्ये उद्योगपती हा शब्द कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 ला आहे. पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणजे इथे काय येईल? उद्योगपती नगरे सर. आणि इथे किती? 6 किल्ल्यांना भेटी दिल्या. आता समोरचा प्रश्न बघा. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली? सांगता कोणत्या दिवशी झाली? आता बघा बरं, गुरुवारला काय झालं? गुरुवारला विद्यार्थी आले पुण्यात. ठीक आहे. गुरुवारला विद्यार्थी कुठे आले? पुण्यात आले. इथे लिहितो मी. गुरुवारला पुण्यात आले. 18 तारीख होती. 19 तारखेचा कोणता वार? 20 चा कोणता वार? 21 चा. शुक्रवार 19 चा आहे. शनिवार 20 तारखेचा आहे. रविवार 21 तारखेचा आहे. 21 ला गेले ते. 21 ला गेले. पुढचे 3 दिवस 21 ला गेले. पुढचे 3 दिवस तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड. आणि सांगता कुठे झाली विद्यार्थी मित्रांनो? सिंहगडला झाली. सिंहगडावर सांगता झाली म्हणजे सिंहगडापासून ते घरी गेले. मग 3 दिवस म्हणजे पुढील 21 तारखेपासून पुढील 3 दिवस. 21 तारखेला रविवार होता. सोमवार, एक मिनिट, याचं उत्तर रविवार असेल विद्यार्थी मित्रांनो. रविवार असेल. रविवारच उत्तर असेल याचं. ठीक आहे. समोरचा प्रश्न घ्या. आता बघा, आता हा जो महत्वाचा पॉइंट आहे बघा, पर्याय उत्तरा वेगवेगळे असतात. ठीक आहे. उत्तराचं जास्त लोड घ्यायचं नाही. पहिले वाचायचा प्रश्न, त्याचा की पॉइंट शोधा आणि उत्तरा वाचा. ठीक आहे. आता आपल्याला समोर पण जायचं आहे. उद्याचे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे का? नाही आहे. आता समोरचं बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. वाक्याचे प्रकार. आता इथे प्रश्न कसा बनेल? खालीलपैकी वाक्याचे प्रकार कोणते? मग बघा इथे प्रकार सांगतो तुम्हाला वाक्याचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, डेप्युटी कलेक्टर बनाल, तुमचं स्वप्न पूर्ण होईल, तर इथं उताराच राहते. तिथे पण असे 2 पेपर असतात. पहिला असतो जनरल नॉलेजचा आणि दुसरा असतो सीसॅटचा. सीसॅट मध्ये उतारा असतो. म्हणजे जर तुम्ही आता चांगला उतारा वाचला तर समोर तुम्ही अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला उतारा सोपी वाटेल. ठीक आहे. आता बघा वाक्याचे प्रकार. आता वाक्याचे इथे भरपूर प्रकार आहेत. अशी डायग्राम दिलेली आहे. सांगा बरं कोण वाचेल? वाचा बरं पहिले वाक्य. वाक्याच्या अर्थावरून. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. हे वाक्याच्या अर्थावरून आहे. दुसरं आहे स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. त्यानंतर केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. हे वाक्याचे प्रकार आहे. ठीक आहे. वाक्याचे प्रकार समजले. आता याच्यावर प्रश्न सिंपल बनेल. खालीलपैकी वाक्याचे प्रकार ओळखा. मग तिथं असेल विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य. मग तुम्हाला एक प्रश्न देईल बघा. तो मला भेटायला आला. तो मला शाळेत भेटायला आला. मग या वाक्याला काय म्हणतात? तर विधानार्थी वाक्य म्हणतात. हे विधान आहे. विधान सांगितलेलं आहे. ठीक आहे. किंवा विधान आहे एक राजा होता. एक राजा होता. हे काय आहे? हे विधान आहे. मग हे विधान आहे म्हणून याला कोणते वाक्य म्हणतात? तर विधानार्थी वाक्य म्हणतात. बाबा आज येणार आहे. हे कोणते वाक्य आहे? विधानार्थी वाक्य आहे. तो आज आला.
विधानार्थी वाक्य आहे. एक राजा होता हे विधान आहे म्हणून विधानार्थी वाक्य आहे. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवर सगळे वाक्य दिसत आहे. स्क्रीनवर दाखवा. ठीक आहे. विधानार्थी वाक्य समजलं का? म्हणजे साधे वाक्य. तसेच स्वार वाक्य पण बरोबर ना? हॅलो. नेटवर्कच्या इश्यूमुळे कट झालेले आहेत. मयूर सर जॉईंट होतात. हॅलो चंदू सर. हॅलो. हा बोला ना. हा जॉईंट होत आहेत. हा उद्याचं लास्ट सेशन आहे ना आपलं, ते माहिती देऊन टाकाल थोडस सरांना, म्हणजे शेवट जुळतील सगळे. हो हो. हा उद्या अजून 2 सेशन होतील. 2 सेशन होणार. नाही, उद्या लास्ट सेशन आहे ना आपला. नाही, लास्ट नसणार. उद्या आणि परवा असे 2 सेशन होतील. तर आवाज आला का माझा? हा आवाज नाही. नेटवर्कचा इश्यू आहे. हा मी मयूर सर म्हणलं आता येत आहे आवाज. आतापर्यंतचा फीडबॅक नाही का, नंतर सांगून द्यायला म्हटलं. आवाज येते सर? हो हो. हो येत. मला काय म्हणायचं आहे, फक्त 2च शाळेने कॅमेरा ऑन केलेला आहे. इतर शाळेतून अजून एकदा सुद्धा कॅमेरा ऑन केलेला नाहीये. म्हणजे ते सर शाळेचे दिसत आहे का? विद्यार्थी आहेत का फक्त शिक्षकच आहेत? कॅमेरा थोडस लँडस्केप मध्ये करा ना. तुमचा हॅलो. कॅमेरा सर्वांना याच्यामध्ये थोडस झालेला आहे. सर्वांना थोडीशी पोर्ट्रेट मध्ये आहे विनंती सर. आहे. सर्वांना मयूर थोडीशी सर. रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपलं कॅमेरा ऑन करावं, की जेणेकरून आपल्याला मुलं दिसतील आणि मुलांना कितपर्यंत समजत आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. तर कृपया सर्वांनीच जुडलेले सर्व शिक्षकवृंद आपापल्या कॅमेऱ्याचं ऑन करा. तर आपलं शुभांगी मॅडम कोणत्या शाळेतून आहेत तुम्ही? मला वाटतं तुम्ही ठीक आहे सर, समजलं आता सेशन. सर मी चालेकशावरून आहे. वीर बिरसा मुंडा आदिवासी. तुम्ही आता शाळेमध्ये नाही आहेत का आज? नाही सर. मग तुमच्या शाळेतून विद्यार्थी जॉईन नाही झाले? सर आहेत सर, माझ्या शाळेमधून 4 लोक. नाही, विद्यार्थी आहेत का? विद्यार्थी शाळेचे शाळेचे विद्यार्थी जॉईन झालेत का मॅम?
तर आजचं सेशन ऍक्च्युली मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मला पीओ सरांकडून वारंवार एक मेसेज येत आहे की मुलांचा प्रतिसाद कसा आहे ते मला कळवावं. यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की मुलं जर असतील तर कॅमेरा ऑन करा. की मुलांशी म्हणजे प्रश्न आतापर्यंतचे 3 सत्र झालेले आहेत, त्या सत्रामध्ये मुलांना कितपर्यंत समजलं, पुन्हा काही त्यांना आवश्यक गोष्टी असतील तर समोरच्या सत्रामध्ये आपल्याला त्याची पूर्वतयारी करून मुलांसोबत आपल्याला शेअर करता येईल. एक रिक्वेस्ट आहे, सर्वांनी कॅमेरा ऑन करा ना मुलं असतील. तेच प्रश्नचिन्ह येते की ज्यांनी कॅमेरा ऑन केलं नाही ते विद्यार्थ्यांसोबत जॉईन झालेले आहेत की पर्सनली जॉईन झालेले आहेत. कारण की हे सगळं आपण सेशन केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे आणि स्पेशली हे सेशन संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या देवरी प्रकल्पातील शाळांसाठीच आपण आयोजित केलेलं आहे. तर विद्यार्थी त्यामध्ये जॉईन झालेले नसतील तर ते खूप मोठं प्रश्नचिन्ह होईल. सर आजचं सेशन समजलंय का सर्वांना? काही प्रश्न आहे का? हॅलो. कोणाला प्रश्न आहे मुलांपैकी शिक्षकांपैकी? विद्यार्थी पण बोलू शकतात. बोला विद्यार्थी. हा, बोलू शकता. काही आज समजलं मराठी नसेल या ते पण विषयाचं विचारा. काही समजलं नसेल याच्या आधीचं किंवा तुम्ही महत्त्वाचं पुढच्या म्हणजे- वर्षीच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्याच्यामध्ये काही अडचण असेल ते पण विचारा. आपण बघितलं की प्रश्न कसा येईल, प्रश्न वाचायचा कसा, प्रश्नाला विश्लेषण कसं करायचं आणि इलिमिनेशन मेथड काय यूज करायची हे मुलांना समजलेलं आहे. विश्लेषण पण आपण पूर्ण घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि काही माझ्याकडे नोट्स आहेत ते पण मी चंद्रशेखर सरांना पाठवतो. ते तुम्ही ते मोबाईल व्हॉट्सअपवर पाठवा. शब्द कोणते, विद्यार्थी शब्द कोणते हे पाठ करायला हवा. जर प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकायला नको. मी चंद्रशेखर सरांना आपले जे काही पीडीएफ आहेत ते पूर्ण पाठवतो. आज कोणते कोणते प्रश्न घेतले किंवा त्याचं विश्लेषण काय होतं ते संपूर्ण मी पाठवतो. तुम्ही आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि मुलांना थोडं सांगा, जेणेकरून मराठी हा विषय थोडाफार त्यांना पाठवता होणार आणि पेपरमध्ये 25 पैकी 25 प्रश्नांची बरोबर. धन्यवाद. एक काम करा आर्य मॅम किंवा चंदू सर, थोडस जेवढे काही शिक्षक जुडलेले आहेत त्यांचे स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून आपण त्यांना म्हणजे मला पीओ सरांना पण पाठवावं लागेल की आतापर्यंत 3 सत्रामध्ये इतक्या शिक्षकांनी सहभाग घेतलेला होता. तर मला थोडस स्क्रीनशॉट द्या. मला वाटते त्यांनी कॅमेरा ऑन नाही करत असतील, होऊ शकतं कधी नेटवर्क प्रॉब्लेम किंवा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतं. पण कृपया सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 3 सत्र झालेले आहेत, त्या 3 सत्रात काय अडचण आहे, तुम्हाला कितपर्यंत समजलं याचं फीडबॅक मी काल एक लिंक पण पाठवली होती, ते आपल्यासोबत शेअर पण झालेली असेल. तर मला कृपया त्या फीडबॅकच्या गुगल फॉर्मला भरून सर्वांनी शेअर पण करावं. बरं, कोणाला प्रश्न आहेत विद्यार्थ्यांपैकी शिक्षकांपैकी? काही समजलं नाही असं पण असेल किंवा तुम्ही परीक्षेची तयारी करता त्यामध्ये काही प्रश्न असेल तरी विचारा. तर थोडं मुलांसोबत बोलतो का? सर्व शिक्षकांनी आपला मोबाईल म्यूट करा. मी 2 प्रश्न विचारतो फक्त मुलांना, त्यावरून कळेल की मुलांना खरंच समजलं की नाही. हा, हॅलो मुलांना, कशी आहात तुम्ही? समजलं का तुम्हाला सेशन? मराठी ग्रामर बाबत, मराठी बद्दल समजलं का? सांगा हो की नाही.
सांगा मुलांना, समजलं का तुम्हाला? अनम्यूट करा सर. मुलांना बोलू द्या. हो सर. समजलं? खूप छान. आणि मराठी हा विषय खूप सोपी आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आपले शिक्षक आहे खूप छान पद्धतीने, आपले टीचर आपले मॅडम आपल्याला सांगतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर कॉल करा, सरांकडे आपला नंबर आहे. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त तुम्ही हे चांगलं ठेवा, मेंदू मेंदू तर शांत ठेवाल तर तुमचा अभ्यास पण चांगला होईल आणि तुम्ही जे वाचाल ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही आणि सगळं सोपी असतं. ठीक आहे. Yes. सगळ्यांसाठी सूचना आहे. तसेच आणखी 2 सेशन आहे जे उद्याला 23 तारीख आणि 24 तारीख जे 2 सेशन होईल. आणि मग 2 सेशन नंतर आपले जे ठरलेले सेशन्स आहेत ते संपले असं आपण ठरवू. 2 सेशन मध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पण सहभागी करणे आहे. आणि हे सेशन्स मनपूर्वक घ्या, कारण की 26 तारखेला मुलांची 26 तारखेला परीक्षा आहे मुलांची, त्यासाठी हे सेशन आयोजित केलेलं आहे. आता जास्तीत जास्त मुलांना फायदा व्हावा आणि टीचर्स लोकांना सुद्धा फायदा व्हावा. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आपण थांबूया. थँक्यू विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना पण. शिक्षकांना काही अडचण येत आहे का? मला म्हणायचं होतं की कृपया शिक्षक वृंद पण बोलू शकता. तुम्हाला काही अडचण आहे का? म्हणजे काही तुम्ही तर विद्यार्थ्यांसोबत शिकवलेले आहेत, सिलेबस कंप्लीट केलेला आहे स्कॉलरशिपचा, पण याच्यानंतरही जर तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला हे थोडक्यात आम्हाला माहिती पाहिजे, तर त्यानुसार 2 सत्रामध्ये आम्ही तुमची ते तयारी करून घेऊ, म्हणजे जेणेकरून मुलांना 26 तारखेच्या पेपरमध्ये ते सहजता होईल. तर तुमचं फीडबॅक म्हणा किंवा तुमचं बोलणं हे आमच्यासाठी फार आवश्यक आहे. सायनास सर, फीडबॅक फॉर्म पुन्हा एकदा शेअर कराल ग्रुपला. ग्रुप नाही आता म्हणजे त्या देवरी ग्रुपला जे आहे ना ते पूर्ण प्रिन्सिपल आहे, त्यामुळे मी प्रत्येक शिक्षकाला पाठवू शकत नाही आहे, पण मांडे सरांना मी ती लिंक पाठवलेली आहे. थँक्यू. तर उद्या आपण आपल्या समयानुसार